बघूयात रियांशमध्ये आपल्याला आय डी कसा मारायचा. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, रियांशच्या वेबसाईटवरती जायचं आहे, myriyansh.com. इथे गेल्यानंतर इथं आपल्याला अशा प्रकारे रियांशची पहिली वेबसाईटचं पेज येईल, ज्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला दिलेली असेल. तर तिथं एंटर बटनवर क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला जे कोणती आपली आता टूर चालली आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला पोस्टरच्या स्वरूपात दिलेली असते. तिथून पण एंटर साईटवर क्लिक करायचं आणि लॉग इन पेजला क्लिक करायचं. इथं गेल्यानंतर ते तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड असं तुम्हाला दिसेल. तर इथं आपल्याला आपलं युजर नेम RM पुढे टाकून पासवर्ड टाकायचं आणि त्या माध्यमातून आपल्याला इथं लॉग इन करायचं. आता बघा इथं आपण बघितलं, लॉग इन परत एकदा बघूयात. आपल्याला लॉग इन करत असताना अशा प्रकारे आपल्याला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, आपला आय डी टाकायचा. आय डी टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वेबसाईट आपल्याला तिथं दिसेल. ठीक आहे, पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे, जो तुम्हाला बाय डिफॉल्ट दिलेला आहे. तुमच्या व्हॉट्सअपवरती आला असेल किंवा मेसेजमध्ये आला असेल किंवा सिनियरला विचारून घ्या. हे झाल्यानंतर ही पहिली आपली वेबसाईटमध्ये इन केल्यानंतर अशा प्रकारे इथे तुम्हाला पहिलं पेज दिसेल की ज्याच्यामध्ये रिवॉर्ड स्टेटस दिसेल आणि वरती तुमचं नाव आणि तुम्हाला वेलकम केलेलं दिसेल आणि सक्सेसफुली लॉग इन असं तुम्हाला तिथं दिसेल. इथे वरती तुमची रँक दिलेली असते. आता राणी मॅडम ह्या स्टार रँकला आहे, तर त्यांची इथं स्टार रँक दिलेली आहे आणि आता जे करंट टार्गेट लागलेलं आहे त्याच्याबद्दल इथं दिलेलं आहे. पेअरला 13,500 असं आपल्याला मॅचिंग करायचं होतं, तर त्यांचं किती झालं हे खाली दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे डॅशबोर्ड आहे म्हणून आपण ही सगळी माहिती समजून घेतली. आता या डॅशबोर्डवरती आपल्याला इथं सगळे स्टेटस दिसतात. आपलं स्टेटस दिसतं, डेट ऑफ जॉईनिंग दिसते, डेट ऑफ ॲक्टिव्हायझेशन दिसतं, व्हॅलिडिटी डेट दिसते. म्हणजे हा आय डी 21/5/2027 पर्यंत व्हॅलिड आहे. त्यानंतर आपल्याला 30 SP आपला आय डी रिन्यू करून घ्यायचा आहे. बघा तुम्ही डायरेक्टली लिंक पण पाठवू शकता व्हॉट्सअपला. तुमचं ऑर्गनायझेशन 1 आणि ऑर्गनायझेशन 2 अशा दोन बाजू आहेत आपल्याला. ऑर्गनायझेशन 1 म्हणजे तुमची लेफ्ट साईड आणि ऑर्गनायझेशन 2 म्हणजे तुमची राईट साईड. तर त्याच्या लिंक इथं सॉफ्टवेअरमध्येच तयार करून दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही डायरेक्टली कस्टमरला किंवा तुमच्या डिस्ट्रीब्युटर पार्टनरला जो नवीन होतो आहे त्याला तुम्ही पाठवू शकता आणि तो स्वतः त्याचा फॉर्म भरून घेईल. बघा इथं खाली फ्रेश SP दिलेला आहे. या आठवड्यात तुमचे फ्रेश SP किती झाले, लेफ्टला किती झाले, राईटला किती झाले, त्याची टोटल किती आहे आत्तापर्यंतची ते दिलेली आहे आणि कॅरी फॉरवर्ड किती आहे, म्हणजे तुमच्याकडं कुठं जास्त काम झालेलं आहे आणि ते बॅलन्स इथं दाखवतं. आणि तुमचे स्वतःचे डायरेक्ट SP म्हणजे किती SPनी तुम्ही स्वतःचा आय डी इथं ॲक्टिव्ह झालेला आहे किंवा परत रिन्यू झाल्यानंतर ॲड झालेले SP किंवा तुम्ही रिपर्चेस करताना जे SP ॲड होतात ते पण इथं दिसतात तुम्हाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे डिटेल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर फंड बॅलन्स, आपण कंपनीकडनं पैसे देऊन इलेक्ट्रॉनिक फंड इथं घेऊ शकतो. त्याच्यानंतर कॉन्फरन्स बॅलन्स, हा विषय कॉन्फरन्सचा आहे. त्याच्यानंतर ग्रॉस इन्कम हे आपलं आत्तापर्यंतचं टोटल इन्कम आणि रिसिव्ह पेमेंट अशा प्रकारे इथं ऑप्शन सगळे दिलेले आहेत. आता इथं तुम्ही वरती लेफ्ट साईडला 3 डॉटवर क्लिक केलं, 3 रेषांवर क्लिक केलं की तुम्हाला हे सब ऑप्शन येतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे डॅशबोर्ड, म्हणजे तुम्हाला या मेन पेजवर आत्ता आपण जे समजून घेतलं त्या पेजवरती येता येतं. त्याच्यानंतर दुसरं आहे पर्सनल. आता या पर्सनलमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा पासवर्ड चेंज करता येतो, ट्रान्झॅक्शन पासवर्ड चेंज करता येतो, तुमचे पर्सनल डिटेल बघता येतात, बँकिंग डिटेल बघता येतात, KYC झालं आहे का, इथनं KYC आपल्याला करायचं असतं. ठीक आहे, आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकचं जे पुस्तक आहे ते इथं अपडेट करून आपल्याला आपली KYC कंप्लीट करायची असते, ज्याच्यामुळं आपलं TDS 20% कट होण्यापासून वाचतं. म्हणजे तुमचं KYC नसेल तर तुमचं 20% TDS कट होणार आणि जर तुमचं KYC असेल तर तुमचं 5%च TDS कट होणार. ठीक आहे, तर कंपनीबरोबर आपलं ॲग्रीमेंट काय आहे ते पण इथं दिलेलं आहे. तर हे आपण सगळं बघू शकतो. आता नेक्स्ट पार्ट महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नेटवर्क. आता याच्यामध्ये आपण माय नेटवर्क बघू शकतो, त्याच्यानंतर ट्रीव्ह्यू बघू शकतो. ऑर्गनायझेशन 1 म्हणजे तुमची लेफ्ट साईडची बाजू आणि राईट साईडची बाजू. ऑर्गनायझेशन 1 म्हणजे लेफ्ट साईड, ऑर्गनायझेशन 2 म्हणजे राईट साईड. तर हे दोन्ही तुम्ही बघू शकता. ठीक आहे, वेगवेगळ्या तिथं कोण लोक जॉईन आहेत हे तुम्हाला बघता येतात.
ठीक आहे. आणि ट्री व्ह्यूमध्ये तुमची संपूर्ण ट्री, तुम्ही जे काही बिझनेस सुरू केला, तुम्ही जॉईन झाल्यापासून तुमच्या लेफ्टला कोण जॉईन झाले, राईटला कोण जॉईन झाले, कोण तुमचा स्पॉन्सर आहे, हे सर्व काही तुम्हाला ट्री व्ह्यूमध्ये दिसतं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? तर ट्री व्ह्यूमध्ये जाऊन आपल्याला ट्री व्ह्यू का बघायचा असतो, तर आपल्याला एक्झॅक्ट प्लेसमेंट कुठं करायचं आहे याच्यासाठी हा ट्री व्ह्यू बघणं गरजेचं आहे. मग ते कसं, तर बघा आता इथं राणी मॅडम आहेत. राणी मॅडमच्या एका साईडला समजा आता इथं आपण बघू शकतो राणी मॅडमचं ID बघू शकतो, त्यांचं लेफ्ट राईटचा बिझनेस बघू शकतो. आता राईट साईडला ऑर्गनायझेशन 2ला त्यांचा 140चा बिझनेस आहे आणि लेफ्ट साईडला 20च जॉईनिंग आहेत. म्हणजे त्यांनी लेफ्ट साईडला जर बिझनेस आणला तर त्यांना पेमेंट निघण्यासाठी मदत होईल. म्हणजे आपल्या इथं पेअरला इन्कम असतं. आता तुम्ही जर ज्या साईडला कमी आहे त्या साईडला जर नवीन जॉईनिंग केले तर तुमचा चेक निघायला मदत होते. हेच तुम्ही 140च्या साईडला जर केले तर तुमचं चेक निघेल का? नाही निघणार. मग आपल्याला हे बघण्यासाठी इथं ट्रीवर येणं गरजेचं असतं. ठीक आहे, इथं तुम्हाला SP स्वरूपात पण बघा, इथं टोटल SP लेफ्ट आणि राईट असं दिसतं. 3443 हा लेफ्ट साईडचा त्यांचा टोटल आहे आणि 23,749 हा राईट साईडचा आहे. ठीक आहे, म्हणजे आता त्यांना लेफ्ट साईडला जर त्यांनी काम केलं, काम वाढवलं तर त्यांना चेक निघण्यासाठी मदत होणार आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता टोटल बघा खाली CF SP असं दिलेलं आहे, म्हणजे कॅरी फॉरवर्ड SP. म्हणजे राणी मॅडमला राईट साईडला 23,749 मधनं 3,443 रुपयाचं पेमेंट ऑलरेडी मिळालेलं आहे. त्यामुळे कॅरी फॉरवर्ड किती झाले हे खाली दिसतं, 20,306. म्हणजे एवढा त्यांच्याकडे राईट साईडचा बॅलन्स आहे. जे लेफ्ट साईडला नवीन ID त्यांनी काढले तर त्यांचा चेक निघू शकतो. तर अशा प्रकारे हे आपल्याला बघायचं. इथं व्हॅलिडिटी डेट पण दिलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? आता आपण बघूयात रजिस्ट्रेशन. आता बघा तिसरा ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन आपण 3 प्रकारे करू शकतो. त्यातली पहिली पद्धत आज आपण समजून घेऊया. रजिस्ट्रेशनवर तुम्ही क्लिक केलं, इथं तुम्हाला ॲप्लिकंट नेम लिहायचं आहे. त्याच्यानंतर जर तुमचं एंटरप्राइजेस असेल आणि तुम्हाला एंटरप्राइजेसच्या नावाने जर करायचं असेल तर तुम्ही इथं एंटरप्राइजेस नाव टाकू शकता. त्याच्यानंतर बर्थ डेट, मेल आहे का फिमेल आहे, त्यांचा मोबाईल नंबर, ज्यांचा ID काढायचा त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, पिनकोड, सिटी, महाराष्ट्र स्टेट, कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही राहता हे तुम्हाला लिहायचं आहे आणि ॲड्रेस इथं द्यायचं आहे. बघा, जे जे स्टार केलं आहे ते तुम्हाला मॅन्डेटरी आहे, म्हणजे ते भरणंच आहे. त्याच्यानंतर बँकिंग इन्फॉर्मेशनमध्ये पॅन कार्ड भरायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बँक नंबर भरायचा आहे, बँक नेम भरायचं आहे, IFSC कोड भरायचा आहे आणि आधार कार्ड भरायचं आहे. ठीक आहे, हे कंपल्सरी आहे. ज्याच्यावर स्टार दिलं ते कंपल्सरी आहे. आता बँकेच्या याच्यावर आत्ता स्टार दिलेला नाही, त्यामुळे आत्ता जरी बँक डिटेल अवेलेबल नसतील तर तुम्ही ते नंतर कॉल सेंटरचे संपर्क साधून किंवा तुमच्या सिनियरला अपडेट करून इथं तुम्ही अपडेट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर प्लेसमेंट इन्फॉर्मेशन म्हणून हा पुढचा कॉलम आहे. बघा, इथं तुम्हाला स्पॉन्सर ID लिहायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ राणी मॅडमनी त्यांच्या बिझनेसमध्ये एखादी नवीन व्यक्ती आणले, त्यांचं नाव आहे समजा राजश्री. तर राजश्री मॅडमच्या IDला राणी मॅडम स्पॉन्सर असणार आहेत, बरोबर का नाही? मग राणी मॅडमचा जो ID त्यांना स्पॉन्सर ठेवायचा आहे तो ID त्यांना इथं लिहिला पाहिजे की ज्या IDच्या स्पॉन्सरनी नवीन व्यक्ती जॉईन झाली. आणि मग खाली लिहायचं आहे लेफ्ट का राईट, लेफ्ट विंगला लावायचं आहे का राईटला विंगला लावायचं आहे. ठीक आहे, ऑर्गनायझेशन 1ला जॉईन करायचं आहे का ऑर्गनायझेशन 2ला. आता बघा, पासवर्ड आपण आपापल्या ग्रुपनुसार ठरवून दिलेला आहे. तसा 1 to 6 असा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड हा तुम्हाला वेगळा टाकायचा आहे जो तुमचा पर्सनल असेल. हे झाल्यानंतर रजिस्टर नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट कॉलम येणार, कन्फर्म करू का, हे बरोबर आहे का सगळं, याच्या अंडर हे टाकलं आहे ते बरोबर आहे का, स्पॉन्सर ID बरोबर आहे का, हे सगळं विचारतं ते. मग तिथे एक चौकोनी बॉक्स असतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं ॲग्री म्हणून की तुम्हाला फक्त एकदाच त्या बटनावर क्लिक करायचं आहे. एकदाच तुम्ही त्या बटनावर क्लिक केलं तर तुमचा नंबर किंवा तुमचा फॉर्म रजिस्टर होऊन जातो आणि तुम्हाला ID नंबर फ्लॅश होतो. आणि ज्या व्यक्तीचा आपण हे काढलेला आहे, ID काढलेला आहे, त्याला त्याच्या नंबरवरती मेसेज जातो. तर अशा प्रकारे आपली ही प्रोसेस आहे ID रजिस्ट्रेशन करण्याची, जी तुम्हाला मी आत्ता समजून सांगितली. तर खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच लवकरच आपण तो करूयात आणि त्यासाठी तुम्हाला थोडाच वेळ वाट बघायची आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 10 वेळा बघायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला ID कसा मारायचा, वेबसाईट कशी बघायची याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला कळेल.
तर थँक्यू व्हेरी मच. हर हर रियांश, घर घर रियांश.